दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव यात्रेला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे। आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह श्री क्षेत्र माळेगाव इथे खंडोबाचं दर्शन घेतलं। यावेळी लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं। माझे जुने सहकारी प्रदीप नाईक यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती आलेल्या दुःखातनं सावरण्याची त्यांना देव शक्ती देव आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे। काय चर्चा झाली? असं आहे की मला अगोदर निरोप कळाला की मनोज जरांगे पाटील माळेगावच्या दर्शनाला येत आहेत। शेवटी समाजासाठी काम करणारा एक नेता माळेगावमध्ये येतोय, म्हणून मी ग्रामपंचायतीला तशा सूचना दिल्या होत्या, देवस्थानला तशा सूचना दिल्या होत्या आणि आपण बघितलं की विश्रामगृहावर तमाम तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं मी जरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत केलं। त्यानंतर लागली ग्रामपंचायतीने देखील त्यांचा सत्कार केला आणि खंडेरायाच्या दर्शनाच्या नंतर देवस्थान समितीने देखील त्यांचा सत्कार। येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला धरून आम्ही सन्मान केलेला आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यात्रेला येणार आहेत। असं आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं, पण दुर्दैवानं देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आणि 1 तारखेपर्यंत दुखवटा आहे। त्यामुळं कदाचित आता तारखेचा ताळमेळ जमला किंवा जमणार नसेल माहिती नाही। परत मी एकदा आज तिन्ही मान्यवर नेत्यांना या ठिकाणी कोणीतरी आलं पाहिजे अशी विनंती करणार। यात्रेचं स्वरूप बघता विकास कामं बरेच राहिलेले आहेत, एवढं ही गोष्ट खरी आहे, कारण दाजी भाऊजीचं प्रत्येक वेळेस चालत आहे। दाजी भाऊजीचा विकास कामामध्ये काही अडचण नाही आहे। विकास कामासाठी जे जे मुख्यमंत्री झाले त्यांचं योगदान काय? विलासरावजी देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी पहिल्यांदा मी जेव्हा आमदार झालो तेव्हा 5.5 कोटी रुपयाचा निधी दिला। विलासराव देशमुख साहेबांच्या नंतरच्या काळातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एक दमडी दिला नाही। त्यानंतर मी 2014ला आमदार झालो आणि देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी दर्शनाला आले, त्यांनी 7.5 कोटी रुपयाचा निधी दिला। मधल्या काळामध्ये मी खासदार होतो, कदाचित राहिलेला विकास करण्यासाठी परत या मतदारसंघात यावं लागलं असं मला वाटतं, पण निश्चित माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून राहिलेल्या विकासाच्या संदर्भात प्रयत्न करू। या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी यात्रेमध्ये बराच तुम्हाला बदल घडून दिसेल। अतिशय वाईट घटना आहे। 3 वेळेस किनवट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारा नेता यांच्या दुःखद निधनाची बातमी मला सकाळीच कळली, खूप धक्का बसला। कारण 8 दिवसापूर्वीच माझी आणि त्यांची चर्चा झाली होती आणि माळेगाव यात्रेच्या नंतर आम्ही मुंबईत भेटायचं ठरलो होतो, परंतु दुर्दैवाने आमची भेट होऊ शकली नाही आणि एका चांगल्या सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि सामान्य कुटुंबाची जाण असलेला नेता आपल्यातून गेला, याचं दुःख आहे। माझ्या वतीनं, माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण। खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झालो आहे माळेगावच्या, नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव। खंडेरायाच्या चरणी एकच मागितलं फक्त की गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय होतो, त्याला आरक्षण मिळू दे, शेतकरी अडचणीत आहे, त्यांनाही बळ मिळावं, सरकारने त्यांना मदत करावी, बस एवढाच आशीर्वाद खंडेरायाच्या चरणी मागितला आणि बळ पण मागितलं। राज ठाकरे म्हणतात की राजधानी असुरक्षित असं त्यांनी ट्विट केलंय। काय सुरक्षित आहे? राजधानी असुरक्षित आहे, राज ठाकरेंनी ट्विट केलं। हा पण ते त्यांचा राजकीय प्रश्न, मला वाटलं मायावर काही केलं आहे।
मायावर मागं केलं तर आता नाही करीत ते काय त्या नवीन वर्षाचा संकल्प काय असतो? आम्हाला नवीन वर्ष आहे की नाही असं होतं. सुख आमच्या वाट्याला आलंच नाही. गोरगरिबांनी लेकरं शिकवायचे पण आरक्षण नसल्यामुळं त्यांचं आयुष्य बरबाद व्हायचं. आमच्या आईबापानं कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना सुख आणखीन बघितलंच नाही. नवीन वर्ष येतात पाठोपाठ येत आहेत आणि पाठोपाठ जात आहेत सुद्धा, पण आमचा न्याय आम्हाला कधी मिळेल या प्रत्यक्षात आम्ही आमचं खरं नवीन वर्ष त्या दिवशी असेल की या राज्यातल्या गोरगरीब सगळ्या 100% मराठ्यांना आरक्षण मिळेल त्या दिवशी आमचं खरं नवं वर्ष असेल. आशा पवार म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात. कोण? आशा पवार म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात. नाही बाबा, ते राजकारणाचा महाविषय नाही. ते एकत्र या नाही तर तिकडे नदी हिंडा, मला काय त्याचं काहीच नाही. आपलं सामाजिक आणि आपल्याला बोललं की सोडित नाही. आपने क्या मन्नत मांगी है खंडोबा से? मला हिंदी येत नाही ना, महालय पाचपा होती. तुमचा खेळ बिघडन महा बिघडन. नको नको